नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला माहितीच आहे, पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी विशेष चर्चा करत असतो आणि नेहमीप्रमाणेच आजही आम्ही स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे शेअर बाजार विश्लेषक आणि शेअर बाजार तज्ज्ञ राजेश तांबे सरांना. सरांचं आधी आपण स्वागत करूया स्टुडिओमध्ये. सर, स्वागत तुमचं या शोमध्ये. नमस्कार. सरांबरोबर आपण चर्चा करणार आहोत, तुमच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी बघूया एकंदरीत शेअर बाजार या आठवड्यामध्ये नेमका कसा होता ते. तर सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. हे बजेट मांडलं जात असताना शेअर बाजारामध्ये काहीशी निराशा होती. वाहनांवर लावलेला अतिरिक्त कर ऑटो सेक्टरच्या शेअर्सना पाडून गेला. सोमवारी दिवसभर बाजारात मोठे चढ उतार आपल्याला पाहायला मिळाले. मात्र दुसऱ्या दिवसापासून जेटलींच्या या बजेटचं शेअर बाजारानं मुक्त असताना अगदी स्वागत केल्याचं चित्र दिसलं आणि त्यामुळे आठवड्याचा विचार करता सेन्सेक्स सुमारे 1500 तर निफ्टी 450 अंशांनी वाढला. गेल्या 4 वर्षांमधली ही सर्वात मोठी अशी साप्ताहिक वाढ ठरली. जेटलींनी आर्थिक सुधारणा राबवताना महसुली तूट 3.5% ठेवण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आणि त्यामुळे रिझर्व्ह बँक आगामी काळामध्ये आपल्या पतधोरणामध्ये आणखी शिथिलता आणू शकते असं मानलं जातं. त्यामुळे शेअर बाजाराचा बैल सध्या तरी उधळलेला पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताचा विकास दर हा 7.5% इतका राहील असं भाकीत केलेलं आहे आणि एकंदरीतच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हे बजेट सादर केल्यानंतर अर्थात सगळ्यांचीच अपेक्षा असणार आहे की तांबे सरांचं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे बजेटवर आपण जाणून घेऊया आणि तसंच त्यानंतर तुमच्या प्रश्नांची आम्ही उत्तरं देऊ. जरूर फोन करा. आमचे टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच आहे 1800-221010. शेअर्सबाबतचे आपले प्रश्न या नंबरवर थेट प्रश्न करून आपण विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची वाट पाहतोय तोपर्यंत आम्ही चर्चेला सुरुवात करतो. सर, आपण बघितलं की बजेटबाबत प्रत्येकाचंच मत आहे. आपलंही निश्चितच एक मत सगळ्यांना जाणून घ्यायचंय. कसं बघता तुम्ही या बजेटकडे? चांगलं, क्योंकि असं असतं की जेव्हा त्यांचे 2 वर्ष आता कंप्लीट होतात आहे, जेव्हा त्यांनी 0.50नी रघुराम राजननी जेव्हा इंटरेस्ट रेट कमी केले तर अशी अपेक्षा होती की प्रायव्हेट गाईजनी इन्व्हेस्टमेंट करायची, पण इन्व्हेस्टमेंट काही आली नाही. तर त्याच्यानंतर दे वर ओनली लुकिंग फॉर रिझन्स की अजून तुम्ही इंटरेस्ट रेट कमी करा. मग आता तुम्हाला किकस्टार्ट करायची इकॉनॉमी तर मग आता पब्लिक इन्व्हेस्टमेंट वाढायला पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंटनीच हा सगळं खर्च करायला पाहिजे. मग याच्यामध्ये असं ठरवलं की सर्वात बेस्ट आहे की ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्याला स्कोप आहे वाढण्यासाठी. मग याच्यामध्ये समजा आपण प्रोसेस इंडस्ट्री अजून मॅन्युफॅक्चरिंग खूप जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकत नाही. हाय लेवल ऑफ ऑटोमेशन आहे. तर मग 10 मिलियन अजून जे 12 मिलियन 15 मिलियन जे आपले युथ जे याच्यात येतात ना, नोकऱ्या कशा द्यायच्या. तर त्याच्यामध्ये आता आपण असं बघतो की ऑलमोस्ट 48 to 50% ऑफ इंडिया की जी पॉप्युलेशन आहे त्यांचं लाईव्हलीहूड ॲग्रिकल्चरवर आहे. मग ते जे मुलं तिथे मोठे होतात आहे त्यांची पण काहीतरी एम्प्लॉयमेंटची आपल्याला समस्या, त्यांची पण समाधान आपल्याला बघायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये जेटली अजून मोदी सरकारने हे बघितलं की 60 कोटी जनसंख्या जी गावात आहे तिथून अगर डिमांड जनरेट झाली आणि त्यांच्या हातात पैसा आला तर ते सर्वात जास्त चांगलं आहे. क्योंकि शहरांमध्ये जो माणूस राहतो ना त्याची कधीही अपेक्षा पुरी होत नाही, त्याची नीड अनलिमिटेड आहे. खरं. गावातले जे लोक आहे तुम्ही त्यांना या फॅसिलिटीज दिल्या, तिथे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलं, रोड कन्स्ट्रक्शन केली तर तिथे त्या प्रकारची एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. बरोबर. तिथे तुम्ही इरिगेशन प्रोजेक्ट्स केले तर तुमची ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी वाढेल. तर असं करून जेव्हा पैसा त्यांच्या पॉकेटमध्ये येईल तर ते पण वस्तू विकत घेतील, तर त्याच्या याने डिमांड जनरेट होईल. तर सर्वात बेस्ट काम केलंय. अजून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेटलीने सर्वात फार चांगलं काम केलं की मागच्या वेळेला ते म्हणाले होते की यावर्षी मी फिस्कल डेफिसिट कंट्रोलमध्ये ठेवील 3.5%. त्यांनी तो बँड नव्हता ठेवला. तर समजा तो बँड ठेवला असता तो फार छान आहे, पण आता त्यांनी तो बँड ठेवला नेक्स्ट इयर पासून. क्योंकि 3.5 मध्ये त्यांना हा सर्वात मोठा बेनिफिट मिळाला क्रूड ऑइलचा, की क्रूड ऑइल प्राइसेस खाली गेल्या. तर त्याच्याने काय होतं की या ज्या सॉव्हरेन रेटिंग एजन्सीज असतात ते बघतात की तुम्ही किती सिरियस आहे, किती तुम्ही डिसिप्लिन्ड आहे. तर ते एक फार छान झालं आपल्या इंडियन गव्हर्नमेंटसाठी की या बजेटमध्ये ही वॉज एबल टू टेक दॅट टार्गेट ऑफ 3.5% आणि तेवढं त्यांनी करून दाखवलं. तर त्याच्याने काय होतं की आपली इमेज फार छान होते. आपल्याला लोन्स वर्ल्ड बँककडनं IMF कडनं फार इझिली मिळतात, तर त्याची आपली रेटिंग पण आपली फार छान होते. आता एकंदर आपण हे बघायचं की काम त्यांनी केलंय. आता याच्यानंतर याचा इफेक्ट काय होतो, पण आपण काहीतरी करायला जातो, अजून काहीतरी दुसरं घडतं. आता हे फक्त विचार करायचा पॉझिटिव्ह की याच्यातून काहीतरी चांगलं घडेल, अजून डिमांड येईल, अजून कंट्री विल ग्रो. आणि जसं मी म्हटलं की येस, यू हॅव टेकन अ व्हेरी गुड स्टेप. इनिशिएटिव्ह तुमचा फार छान आहे, सिन्सिअरिटी आहे तुमच्या वर्कमध्ये. डेफिनेटली चांगले त्याचे रिझल्ट्स मिळतील. अगदी अशी चर्चा आपण करत राहणार आहोत. प्रेक्षकांचाही फोन्स आपल्याला यायला सुरुवात झालेली आहे. जाऊया सगळ्यात पहिल्या प्रेक्षकांकडे आणि हे प्रेक्षक आपल्या बरोबर सुरत मधून आहेत. नंदकुमार बोलतात. नमस्कार नंदकुमार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार मॅडम. बोला मॅडम. तांबे सरांना प्रश्न विचारायचा होता 2 शेअर बद्दल. हा बोला.
एक तर ओकार्ड फार्मा हा, आणि नंबर दुसरा मारुती सुझुकी. मारुती सुझुकी. ओके. हॅलो. ठीक आहे. वॉकहार्ट फार्मा अजून मारुती सुझुकी. मारुती सुझुकीमध्ये त्यांना भीती अशी आहे की 65,000चा भाव लोकांनी बघितलाय आणि आता तो खाली गेलेला आहे, म्हणून त्याच्यामध्ये घाबरायचं नाही. पण त्याच्यामध्ये कमर्शियल आपल्या याच्यामध्ये पॅसेंजर व्हेकल्समध्ये म्हणजे डोमेस्टिक याच्यामध्ये जे लोक गाड्या घेतात त्याच्यामध्ये नंबर 1 कार कंपनी आहे, सर्वात जास्त मार्केट शेअर आहे. तर डेफिनेटली मार्केट खाली पडल्यानंतर जेव्हा निगेटिव्ह सेंटिमेंट्स होते त्याच्याने तो शेअर 1,000 रुपयांनी पडला. पण तुमच्याकडे मारुती सुझुकी आहे, डेफिनेटली त्याला होल्ड करा. अजून फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये पण वॉकहार्ट वन ऑफ द बेस्ट कंपनीज कंटिन्यू टू होल्ड द स्टॉक. दोन्ही स्टॉक्सना होल्ड करून ठेवा. ओके. आपल्यावर पुढचे प्रेक्षक आहेत चंद्रपूरमधून प्रमोद बोलतात. त्यांचा प्रश्न आपण जाणून घेऊया. नमस्कार प्रमोद, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार. माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत सर, मला आता गुंतवायचे होते. हां, बरं, कोणत्या सेक्टरमध्ये आहे? कोणत्या याच्यामध्ये टाकू? हा. ठीक ओके, आहे. बरं. तर त्याच्यामध्ये असं तुम्ही करा की त्याच्यामध्ये फक्त तुम्ही एक साधारणतः 1 लाख रुपये आहे तर 75 ते 80 हजारांनी तुम्ही सुरुवात करा. तर त्याच्यामध्ये कोणताही ऑटो स्टॉक घ्या कोणता तरी. बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला आता स्टेट बँक ऑफ इंडिया खूप छान प्राईसमध्ये मिळतोय, तर साधारणतः 25 ते 30 हजार रुपये तुम्ही बँकिंग स्टॉकमध्ये टाका. ऑटो सेक्टरमध्ये तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, फार्मास्युटिकलमध्ये तुम्ही टाकू शकता. टॉरेंट फार्मा तुम्हाला खूप छान प्राईस मिळतोय. ॲबॉट खूप छान प्राईसमध्ये मिळून राहिला आहे. ॲबॉट साधारणतः 5,000पर्यंत टच झाला, आता काहीतरी 4,000 प्लसमध्ये आहे, पण तो पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण तुम्हाला चांगलं ॲप्रिसिएशन मिळेल. आणि या सगळ्या शेअर्समध्ये एकच आपण अशी काळजी घ्यायची की जेव्हा प्रॉफिट येतो तेव्हा तो बुक करायचा आणि डेफिनेटली आपल्याला बँक रेट ऑफ इंटरेस्टपेक्षा जास्त पैसे मिळायला पाहिजे. ओके. अगदी सरांच्या ह्याच टिप्स आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत, कारण ह्याच टिप्स ज्या सर देतात त्या आपल्याला कुठे मिळणार नाहीयेत, कारण हा सरांचा सगळा अनुभव आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रेक्षकांकडे. आपल्याबरोबर संतोष आहेत पुण्यामधून. नमस्कार संतोष, विचारा आपला प्रश्न. हॅलो मॅडम. बोला, प्रश्न विचारा संतोष. नमस्कार. शेअरिंग मार्केट बद्दल मॅडम कशात इन्व्हेस्ट करा, म्हणजे कुठली कंपनी प्रॉफिट भेटवून देईल आम्हाला, त्याबद्दल माहिती कळेल का मॅडम जरा? बरं, आपण पहिल्यांदाच इन्व्हेस्ट पहिल्यांदा अगर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल तर SBI सारख्या कंपनीमध्ये, IDBI मध्ये तिथे डीमॅट अकाउंट उघडा आणि साधारणतः एक 10 ते 15 हजारांनी फक्त सुरुवात करा. आणि 10 ते 15 हजारमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की स्टेट बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक अशा कोणत्या तरी बँकांचा हा शेअर घेऊन बघा आणि तो ठेवायचा. आणि साधारणतः तुम्ही तो वर्षभराच्या वरती ठेवा, वर्ष ते 1.5 वर्ष. वर्षभराच्या याच्यामध्ये अगर वरती ठेवला तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स पण नाही पडणार. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बघायचं की कसा प्रॉफिट होतो. आणि प्रॉफिट तुम्हाला चांगला झाला, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. हा एक लर्निंग प्रोसेस आहे तुमच्यासाठी, तर या मार्गाने आपल्याला शिकायला पण मिळतं. बरोबर. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. मुंबईमधून अमित बोलतायत. जी अमित, बोलिए, क्या है आपका प्रश्न? नमस्ते तांबे सर. नमस्कार. मुझे 30,000 इन्वेस्ट करना है 30,000 मार्केट में, और स्टेट बैंक अभी फिलहाल 30 रुपीज ऊपर गया है, तो मेरा क्वेश्चन है कि मैं कौन से सेक्टर में इन्वेस्ट कर सकता हूँ? जोर से बोलिए, आपकी आवाज नहीं आ रही है. हाँ, मेरा क्वेश्चन ये है कि 30,000 इन्वेस्ट करना है, बैंकिंग में मुझे करना है खाली, तो कौन से बैंक में मैं कर सकता हूँ? कौन सी बैंक में? आप वो सैंडविच नहीं बना सकते हैं, खाली एक ही बैंक में डालना है 30,000 रुपए. 30,000 रुपए अगर आप सारी अगर ऐसी 8 से 10 बैंक में डालेंगे तो वो नहीं होगा. और एक चीज समझिएगा कि बैंकिंग सेक्टर में से भी गवर्नमेंट निकल जाएगी. कमेटी बैठी है और विनोद राय जो इसके CAG के जो चीफ होते थे उनको यहाँ पे लेके आए. इट वॉज अ वेरी गुड डिसीजन इन फैक्ट विच इज बीन डन बाय द प्राइम मिनिस्टर. तो अब यहाँ पे कमेटी आएगी, कमेटी रिपोर्ट आएगी और उसके बाद मोस्टली 51% हाइव ऑफ किया जाएगा, लेकिन RBI का कंट्रोल रहेगा उसके ऊपर, विद गवर्नमेंट होल्डिंग अराउंड 49%. तो यहाँ पे आप सैंडविच नहीं कर सकते 8-10 कंपनीज को खरीद करके खाली बँकिंगचे खाली स्टॉक्स घेऊन. तर याच्यामध्ये फक्त असं करायचं की SBI फक्त घेऊन ठेवायचा या ॲक्सिस बँक ठेवायचा आणि द एंड ऑफ द स्टोरी. ओके. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. कोल्हापूरमधून सध्या अभिजित आपल्या संपर्कात आहेत. अभिजित, विचारा आपला प्रश्न. हॅलो. हा अभिजित, प्रश्न विचारा. माझ्याकडे एल्डर फार्मा 1-2 महिन्यापूर्वी घेतलेली. अभिजित, आपला आवाज नीट पोहोचत नाहीये. हॅलो. हा, बोला. मी एल्डर फार्मा 1-2 महिन्यापूर्वी घेतलेली आहे. 75 रुपये पर शेअर होता. कोणता फार्मा? एल्डर फार्मा त्यांनी घेतलाय. ओके. एल्डर फार्मा त्यांनी घेतलाय. तर एल्डर फार्मामध्ये मी हेच म्हणेल की मला आता हे नाही माहिती की तुमची काय परचेस प्राइस आहे ती बघा. परचेस प्राइसच्या वरती अगर थोडासा पण तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर तो प्रॉफिट बुक करा, पण याच्यातनं एक्झिट करा. बरं, आपण आणखी प्रश्न जाणून घेणार आहोत. तिथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.